नमस्कार. मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. वृत्त अर्थातच अनधिकृत बांधकामाचं आहे. कुंपणच शेत खातंय का? नगरसेवकांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. अर्थबॉन्ड इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवत एक प्रकारे अब्रूची लक्तरेच वेशीला टांगली आहे महापालिकेची. महापालिकेचा महसूल बोलवून औद्योगिक शेड उभारणी होणे म्हणजे महापालिकेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखं आहे. अनधिकृत बांधकाम होऊच देणार नाही, एकही वीट रचू देणार नाही म्हणणारे आमदार गेले कुठे? जनता नक्कीच विचारत असेल. ही फक्त निवडणुकीपुरती स्टंटबाजी होती का? वसई विरार शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील आता कारवाईबाबत थंड का झाले, ते बंड का करत नाही, असेही प्रश्न केले जात असतील. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वालिव प्रभागात मुंबई अहमदाबाद हायवे लगत असलेल्या एका पेट्रोल पंपच्या बाजूला अर्थबॉन्ड इंडस्ट्रियल इस्टेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक बांधकाम सुरू आहे. वीट बांधकाम आणि पत्रा शेडचे बांधकाम. आपण साहित्य, तिथे कामगार, सर्व ते पसारा बघत आहेत. आणि मग प्रश्न निर्माण होतो की इतक्या मोठ्या प्रमाणात जे बांधकाम झाले हे महानगरपालिकेच्या नजरेतून राहू शकते? तर उत्तर नक्कीच नाही येते. त्यामुळे निवडणुकीच्या काळाचा मध्ये प्रचाराचा मुद्दा होता का फक्त की एकही वीट रचू दिली जाणार नाही? मग हे बांधकाम कुणाच्या बळावर आहे? त्यामुळे विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनी तर पुढाकार घेण्याची गरज आहेच, परंतु या प्रभागामध्ये गेली अनेक वर्ष शासकीय आणि राजकीय अनुभव असलेले रमेश घोरकाना यांनी आता पुढे येण्याची गरज आहे. त्यांनी याच प्रभागाचे सभापती पद देखील भूषवलेले आहे. सध्या ते विद्यमान नगरसेवक आहे, परंतु त्यांनी काही कार्यकर्त्यांना बनवलेला आहे. चर्चा या प्रभागामध्ये आहे की त्यांनीच बनवलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या काही नातलगांना अनधिकृत बांधकामाला दुजोरा दिला आहे का, आणि त्या जोरावर हे अनधिकृत बांधकाम चालू आहे का? बरं, अनधिकृत बांधकाम अशा ठिकाणी आहे कुण्या पत्रकाराला या ठिकाणी फोटो काढण्याची देखील सोय राहिली नाही. आणि जरी कोणी पत्रकार फोटो काढायला गेले किंवा काही तक्रारदार फोटो काढायला गेले तर तिथे इतकी यंत्रणा सावधान केलेली आहे, म्हणजे महापालिकेच्या महसुलापेक्षा यांचे बांधकाम महत्वाचे. हा फोटो प्रसिद्ध होऊ नये, कुणाला समजू नये. त्यामुळे मोठी गंभीर समस्या आहे. या प्रभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहे निलेश म्हात्रे यांच्याकडे आहे ना शासकीय कारभार आहे, घरगणना चालू आहे, जनगणना चालू आहे, कोर्टाची कामं आहे, वरिष्ठांच्या मीटिंग आहे, कर्मचाऱ्यांच्या मीटिंग आहे, आलेल्या परिसरातील लोकांच्या तक्रारी काम आहे ना, ते प्रत्येक कामावर जाऊ शकत नाही. परंतु याचाच फायदा मग भूमाफियांनी घेतलाय का, की त्यांना कोणी अंधारात ठेवलेला आहे निलेश म्हात्रे यांना? त्यामुळे जबाबदार अधिकारी म्हणून त्यांची जरी ख्याती असली, पण त्यांनी प्रभागामध्ये नजर मारण्याची नक्कीच गरज आहे. आणि विरोधी पक्ष नेते यांनी याच प्रभागामध्ये राजावली येथे मरुआई मंदिराच्या तिथे आणि वसई कामन परिसरात काही बांधकामावर स्वतः विरोधी पक्ष नेते मनोज पाटील जाऊन यांनी कारवाई केली. मग हे बांधकाम त्यांना माहिती नाही का, की सर्वांचं काही गुप्तगू चालू आहे का? पालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी हे काही सैरवैर झाले का? यांना या महापालिका क्षेत्रात कोण काय करतं माहिती नाही. अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी तर गांधारीची भूमिका घेतली, शांत, अगदी निवांत. तर अनधिकृत बांधकामाला जर नगरसेवकांचा पाठिंबा असेल अशी चर्चा आहे या प्रभागामध्ये, अधिकारी लक्ष देत नसेल, अतिरिक्त आयुक्त लक्ष देत नसेल, सहाय्यक आयुक्त लक्ष देत नसेल आणि तक्रारदारांना फोटो काढण्यास मज्जाव येत असेल, तर मग इथेही हुकुमशाही चालू झाली की काय?
मग जर कोणालाही कायद्यापेक्षा मोठे समजले जात असेल तर त्याचा संदेश समाजात चुकीचा जातो. त्यामुळे या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडावे आणि ही भूमिका विरोधी पक्ष नेते म्हणून विराजमान झालेले मनोज पाटील हे चांगले निभावतील यात काही संशय नाही. पालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी देखील बघ्याची भूमिका न घेता पालिकेत काय गोंधळ चालू आहे याकडे लक्ष द्यावे आणि या मुंबई अहमदाबाद हायवे शेजारी असलेल्या या पेट्रोल पंपाच्या शेजारी अर्थबॉन्ड कंपनीच्या आवारामध्ये चालू असलेल्या बेकायदा बांधकामावर तात्काळ कारवाई करावी. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.